भाजपाचा स्थापना दिन आणि श्रीरामनवमीचा पवित्र योग साधत भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघोले यांच्या पुढाकारानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे माजी नगरसेविका छायाताईराव मधुरराव, सामाजिक कार्यकर्ते योगेश भंडारी, घोडबंदर भागातील लॉन्ड्री असोसिएशनचे अध्यक्ष विजय कनोजिया यांनी अनेक कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश केलाय। भाजपाच्या ठाणे विभागीय कार्यालयात आज सकाळी झालेल्या कार्यक्रमात भाजपाचे आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, जिल्हाध्यक्ष संजय वाघोले यांनी पक्षप्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचं स्वागत केलं। जिल्हाध्यक्ष संजय वाघोले यांच्या पुढाकारानं गेल्या काही दिवसांपासून सामाजिक कार्यकर्त्यांबरोबरच विविध पक्षातील कार्यकर्ते भाजपामध्ये प्रवेश करतायत। शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका रागिणी बैरीशेट्टी यांनीही प्रवेश केला होता, तर शिवसेनेच्या माजी नगरसेविका आणि आता राष्ट्रवादी शरद पवार गटातील छायाराव आणि मधुरराव यांनी भाजपामध्ये प्रवेश केला। त्याचबरोबर उथळसर येथील सामाजिक कार्यकर्ते योगेश भंडारी यांनी कार्यकर्त्यांसह भाजपाचा झेंडा हाती घेतलाय। घोडबंदर रोड परिसरात लॉन्ड्री चालकांची संघटना उभारणाऱ्या विजय कनोजिया यांनी संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्यांसह भाजपामध्ये प्रवेश केला। या पक्षप्रवेशामुळे पक्षाच्या संघटनात्मक ताकदीची वाढ होईल असा विश्वास भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघोले यांनी व्यक्त केलाय। कार्यकर्त्यांचा प्रवेश झाला काय सांगतो? आज रामनवमी आणि भारतीय जनता पार्टीला 45 वर्ष झाली। आज स्थापना दिनाच्या दिवशी आज मोठ्या प्रमाणामध्ये पक्षप्रवेश झालेला आहे। जसं महाराष्ट्र आता थांबणार नाही, तसं भारतीय जनता पार्टी आता महाराष्ट्रात थांबणार नाही, ठाणे जिल्ह्यामध्ये थांबणार नाही, ठाणे शहरामध्ये थांबणार नाही। महाराष्ट्रामध्ये 1.5 कोटी आणि ठाण्यामध्ये 1.5 लाख अशी सदस्य नोंदणी या ठिकाणी झालेली आहे आणि शेवटी ही कार्यकर्त्याच्या ताकदीवर झालेली आहे। आज उतरसर मधले योगेश भंडारी, माजी नगरसेविका छायाताईराव, वर्तकनगरला ज्या नगरसेविका होत्या, त्याच्यानंतर कनोजिया, पूर्ण लॉन्ड्री असोसिएशन जेवढी आहे ही सगळी टीम जी आहे ती भारतीय जनता पार्टीमध्ये खऱ्या अर्थाने शेकडो कार्यकर्त्यांना घेऊन भारतीय जनता पार्टीमध्ये आज स्थापन आलेली आहे। ठाणं मजबूत होते, भाजप मजबूत होते आणि भारतीय जनता पार्टीच्या या संघटन पर्वामध्ये ही सगळी मंडळी भारतीय जनता पार्टीच्या विचाराला आकृष्ट होऊन या ठिकाणी सामील झाली।